नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज चाललं होतं कुरवड्या बनवायच्या होत्या, तांदळाच्या कुरवड्या. तर 3 दिवस तांदूळ भिजत घातलं, नंतर हवेवर सुकवलं आणि ते गिरणीतून दळून आणलं. त्याच्यात थोडंसं शाबू टाकलं होतं आणि इकडं पाठीमागं बघा जे मी भुई बनवल्या त्याच्यावरती ही नवीन चूल सिमेंटची आणली होती. कारण पावसाच्या दिवसात तर मातीची चूल लगेच हे होते, म्हणजे माती लगेच विरघळते, म्हणून मग अशी सिमेंटची चूल आणली होती. मग तिचं पूजन करून घेतलं, हळदी कुंकू लावलं, साखरेचा नैवेद्य दाखवला. नंतर जीजी पण अशा हळदी कुंकू लावत होते. आणि इथं चाललंय बघा मण्याचं. मने आमचा लुडबुड करतच असतो, CCTV कॅमेरामध्ये मध्ये असतोच, झोपल तेवढा शांत. तर नंतर मग असं चूल पेटवायची चालली होती. थोडा इस्तो आणून टाकला आणि बारीक काटकं घातली होती, कारण पहिल्यांदा चूल पेटवायची म्हटल्यावर मोठी लाकडं घालून चालत नाही, छोटी छोटीच काटकं घालून मग पेटवावी लागते. मग नंतर हे पीठ रात्रभर भिजत ठेवलेलं ते असं 2 पातेल्यात काढून घेतलं, कारण ह्या पातेल्यातच मला पीठ शिजवायचं होतं. मग थोडा बाहेरून निरमा आणि पाणी लावून घेतलं. त्याच्यामुळं काय होतं, पातेलं जरी काळं झालं तरी लवकर निघतं. मग ते त्याच्यात एक कळशीभर, म्हणजे कळशीला थोडं कमीच पाणी ठेवलं. ते उकळल्यानंतर ते काढून तांब्याने मोजून, म्हणजे शेरभर तांदूळ होतं तर त्यासाठी 4 तांबे आणि थोडंसं वर पाणी ओतलं होतं आणि त्याच्यात अंदाजानेच मीठ टाकलं. आणि नंतर हे पीठ असं हलवायचं चाललं होतं. चांगलं हलवावं लागतं, नाही तर मग गाठी झाल्या तर लवकर त्या फुटत नाहीत. म्हणून मग मी हलवत होते आणि जीजीवरून ते पीठ ओतत होत्या. तर जाळ असा चांगला एकसारखा लागला होता. एकसारखा लागला म्हणजे पीठ पण लवकर शिजतं आणि एकसारखं पण शिजतं. मग हे असं पीठ घट्ट होत चाललं होतं. मग तरीसुद्धा ते हलवावंच लागतं, नाही तर मग खाली करपतं. इकडं बघा आमच्या अनुराजचं काय चाललं होतं. मन्या तर होताच, पण अनुराज पण आमच्या पाठीमागून, आणि तो ताटावरती उभा राहिला होता. त्याला विचारलं की ताटावर का उभा राहिला आहे, तर म्हणाला माझ्या पायाला चिकटतंय म्हणून. हे पीठ असं शिजून तयार झालं होतं. नंतर आम्ही पुढच्या घरापाशीच गेलो, कारण इथं पत्र्यावरती खूप ऊन आलं होतं. मग म्हटलं त्यांच्या अंगणातच घालाव्या, म्हणून इकडं मग आम्ही कुरवड्या घालण्यासाठी आलो होतो. 2 शेवगं होते, तर जीजी एका शेवग्यात भरून मला देत होत्या, तर दुसरा शेवगा भरून त्या दीदीजवळ देत होत्या. मग आम्ही दोघीजणी करत होतो, कारण पीठ भरपूर होतं, म्हणजे वाटलं नव्हतं की एवढ्या कुरवड्या होतील म्हणून, पीठ एवढं शिजून होईल. कारण पहिल्यांदाच मी बनवल्या होत्या. गेल्या वर्षी तर कुरवड्या आम्ही काय बनवल्याच नव्हत्या, आईनंच दिल्या होत्या. मग अनुराजला त्याच आवडत होत्या, तो शोधून घ्यायचा. जरी आपण तळलं तरी त्याचं लक्ष असायचं कुरवडीकडं, आणि तो तीच कुरवडी उचलून खायचा. मग म्हटलं यावर्षी आपणच बनवावं, म्हणून आईला विचारून मग हे असं पीठ ही भिजवून म्हटलं आता कुरवड्या बनवायच्या. समोरच्या घराच्या अंगणातच आम्ही कुरवड्या घालत होतो. मग इथं बघा त्यांच्या उंबराचं झाड सुद्धा आहे. खूप वर्षापासून त्यांचं इथं त्यांनी झाड लावलेलं आहे. तर अशा ह्या तांदळाच्या कुरवड्या घालून तर झालेत, पण वाळायच्या बाकी आहेत. मग 4-5 वाजता पलटी करायचं. जास्त ओल्या असल्या तर मग त्या थोडा वेळ फॅनवरती ठेवणार आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात घालायच्या. मग दिवसभर ऊन लागलं की तिसऱ्या दिवशी उन्हात घालायची गरजच नाही. मग अशा ह्या तांदळाच्या कुरवड्या तुम्ही पण नक्की करा. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.